हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, आज चाललो आहे आपण पुण्यापासून जवळ असलेले हजारो साल शिवकालीन ज्योतिर्लिंग गोरडेश्वर मंदिर. हिंजवडीपासून 15 किलोमीटर असणार हा ठिकाण आहे. चला तर मग स्टार्ट करू आपण. आम्ही सर्व पुढे आले तुम्हाला मंदिर लागेल. गोरडेश्वरच्या पाठीमागच एक देवीचं मंदिर आहे बघा हे. तुम्ही इथे दर्शन करू शकता. तर आता आपण पोचलो आहे गोरडेश्वर मंदिराच्या पायथ्याशी. हा बघा, हे सगळं ट्रॅकिंगला लोक येते. तर बघू शकता तुम्ही आल्यावर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे या साईडला. 50 रुपये चार्ज घेतात तिथं. चला मित्रांनो, आता आपण इथून स्टार्ट करू. वरती जायला इथून प्रवेशद्वारे मंदिराकडे जातं हे रोड. काही ठिकाणी पायऱ्या, काही ठिकाणी असे पहाड पण आहे. तर बघू शकता तुम्ही हा नजारा. चला आपण मंदिराकडे प्रस्थान करू. नवीनच काम चालू आहे पायऱ्यांचं. इथून थोडं जास्त अवघड चढायला. व्यवस्थित काम चालू आहे ना पायऱ्यांच्या थोडे. बघा, अतिशय खूप सुंदर असा नजारा आहे. अभी बस खाली 5 मिनट का रास्ता रह गया. तर आपण पोहोचलो आहे मंदिराच्या शेजारी. काही बोलतो बनवून टाकू आपण. लेणी आहे, कोरीव काम बघा, अतिशय असं सुंदर आहे. बघू शकता तुम्ही. डोंगरामध्ये दगडामध्ये पाणी बघा. चला आपण आता आतमध्ये मंदिरात दर्शन घेऊ. तर लिंग आहे डायरेक्ट आतमध्ये कोरीव काम करून आतमध्ये गुहामध्ये आहे. इथून आतमध्ये आपल्याला जायला लागते.
अजून एक पुढे शिवलिंग आहे, चला ते तुम्हाला दाखवतो. तिकडे येत नसेल कोणी तुम्ही, कधी आलात तर वरती पण जावा. खाली फक्त शिवलिंगवर नका दर्शन घेऊ, अजून एक वरती दर्शन करायला आहे. 2 शिवलिंग आहे गोरडेश्वरच्या तिथं, खाली वरती अजून एक आहे. तुम्ही जर सकाळी लवकर आलं तर तुम्हाला असे दृश्य पाहायला भेटेल. सकाळच्या बारी खूप चांगले दृश्य असते. ते इथून पुढून जात असताना जरा व्यवस्थित चालत जावं, कारण खूप कठीण रस्ता आहे. तर कोणीच नसतं आला दाखवतो तुम्हाला प्लेन. अवघड रस्ता आहे चढायला. चढताना जरा चौकात चढत जायचं आलं. आपण पोचलो दुसऱ्या शिवलिंगपासून. चल चल यायला. आज जरा संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. आतून असे खूप कोरीव काम केलेले आहे. प्रवेशद्वारातून आत जाताना तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती दिसेल. चला तर आता आपण आज जाऊन दर्शन घेऊ शिवलिंगाचे. दर्शन बिर्शन व्यवस्थित झालंय आता आपलं. हे बघा आता आम्ही इथून खाली उतरणार आहे. परत आलो खाली बघा जरी इथून खाली उतरायचं काही. पाऊस कळत आला तुम्ही तर खूप अतिशय सुंदर वातावरण असते. तुम्ही इथून खाली उतरल्यावर या साईडला आतमध्ये विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती आहे. संत तुकारामांची पण आहे. तर पण आले या साईडला पण येऊन दर्शन करू शकता तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला मंदिर ते सांगा कमेंटमध्ये. नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. आपल्या जरी हजारो साल पुराणं असलेलं हे एक शिवलिंग आहे. इथं महाशिवरात्रीला खूप गर्दी असते. तुम्ही येऊ शकता. संडे असल्यामुळं खूप गर्दी असते, बघू शकता. इतर वेळी पण येऊ शकता तुम्ही, संडेला पण येऊ शकता. तसं काही विषय नाही, गर्दी असते. तुम्ही त्याला असाच सपोर्ट करीत राहा. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच भेटेल तुम्हाला. तर आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही नक्की सांगा.